हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व खुश असाल, मजेत असाल. तर आज आपण आपल्या हेअर्सला एक मास्क अप्लाय करणार आहे, ज्याने आपले हेअर्स जे आहेत ते स्ट्रेट होणार आहेत, सिल्की होणार आहेत, शायनी होणार आहेत, अगदी पार्लरसारखे. जर तुम्हाला पण तुमचे हेअर स्ट्रेट करायचे असतील, सिल्की शायनी बनवायचे असतील तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे फ्लॅक्सीड जेल बनवलेला आहे. तुम्हाला जर माहिती नसेल फ्लॅक्सीड जेल कसं बनवायचं तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल की फ्लॅक्सीड जेल कसं बनवायचं आहे. इथे मी फ्लॅक्सीड जेल्स माझ्या हेअर्सच्या अकॉर्डिंग बनवलेलं आहे आणि मी त्यामध्ये 1 चमच ॲलोवेरा जेल ॲड केलेला आहे. मी मार्केटवालं ॲलोवेरा जेल ॲड केलेलं आहे. तुम्ही इथे प्लांटवालंही ॲलोवेरा जेल यूज करू शकता आणि मार्केटवालंही यूज करू शकता. मी मार्केटवालं पतंजलीचं ॲलोवेरा जेल यूज करते. मी इथे यामध्ये 1 चमच ॲड केलेला आहे आणि अर्धा ते 1 कप इथे फ्लॅक्सीड जेल घेतलेला आहे. म्हणजे अलसीचे जे बीज असतात ना, जवस, त्याचे इथे रस घेतलेला आहे. त्या दोन्हीला तुम्हाला असे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे, फ्लॅक्सीड जेलला आणि ॲलोवेरा जेलला अगदी चांगल्या प्रकारे, जेणेकरून याचं मिक्सचर जे आहे ते एका रूपात येईल आणि आणखी घट्ट होईल. तुम्हाला चांगल्या प्रकारे मिक्स करून तुमच्या हेअर्सच्या रूट्सवरती लावायचं आहे, जेणेकरून आपले रूट ही सुद्धा मजबूत होतील आणि हेअर्सच्या एंडपर्यंतसुद्धा कंटिन्यू लावायचं आहे, जेणेकरून आपले हेअर्स जे आहे ते सिल्की होतील, शायनी होतील आणि जे फाटे आपल्या केसाला फुटलेले असतात, जे आपले केस डॅमेज झालेले असतात तेही याने स्ट्रेट होतील. आपले हेअर्स जे रूट आहेत तेही फ्लॅक्सीडने मजबूत होतात. ह्या हेअर मास्कचे तुम्हाला खूप सारे बेनिफिट मिळणार आहे. तुमचा हेअरफॉल थांबणार आहे, तुमचे जे हेअर्स आहेत ते सिल्की शायनी होणार आहेत आणि हे हेअर मास्क जे आहे तुम्हाला वीकमधून 2 वेळा यूज करायचं आहे तुमच्या हेअर्सवरती. तेव्हाच कुठेतरी तुम्हाला छान रिझल्ट मिळतील आणि तुम्ही हेअर वॉश करायच्या नंतरही याला अप्लाय करू शकता, हेअर वॉश करायच्या अगोदरही अप्लाय करू शकता. मी इथे हेअर वॉश करायच्या अगोदर अप्लाय केलेला आहे. मी याला अर्ध्या ते 1 तासापर्यंत माझ्या केसावरती ॲज इट इज असंच राहू दिलं आहे. नंतर मी हेअर वॉश केलेला आहे. तुमच्याकडे जर टाईम नसेल तर तुम्ही 15 मिनिट अगोदरसुद्धा लावू शकता आणि जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टाईम असेल तर तुम्ही याला ओव्हरनाईट पण ठेवू शकता. जर तुम्ही याला ओव्हरनाईट ठेवलं तर तुम्हाला चांगले बेनिफिट याचे मिळतील. तुमचे केस आणखी मजबूत होतील, तुमचा हेअरफॉल थांबेल, तुमचे केस आणखी स्ट्रॉंग होतील, जेणेकरून तुम्हाला हेअरफॉलला फेस नाही करणं पडणार. आणि गरमीमध्ये कसं आपल्या हेअर्सला खूप डॅमेज होतात, खूप डॅन्ड्रफसुद्धा होतो. तर ह्या जो मास्क आहे त्याने तुमचा जो आहे डॅन्ड्रफसुद्धा कंट्रोल होणार आहे. तर तुम्ही हे मास्क हप्त्यातून 1 ते 2 वेळा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि या हेअर मास्कचे रिझल्ट माझ्याबरोबर शेअर करा. बाय, टेक केअर.